महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जालना येथे वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचे बहारदार सादरीकरण। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीने आयोजित वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव जालना येथे मोठ्या उत्साहात आणि बहारदार वातावरणात पार पडला। JES महाविद्यालयातील चुनीलालजी गोयल सभागृह येथे सायंकाळी 6 वाजता या भव्य वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सव सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, उद्योजक सुनील भाई रायष्टा, अरुण अग्रवाल, हेमंत ठक्कर, कलावंत सुनील शर्मा, समाजसेविका अनया अग्रवाल, विनोद वीर, परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धनाथ महाराज, अध्यक्ष श्री चैतन्य नवनाथ सेवा ट्रस्ट गोरक्षधाम भुसावळ, कवयित्री संजीवनी तडेगावकर, प्राध्यापक शिवाजी मदन तसेच प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री आदी मान्यवर उपस्थित होते। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती जतन करणे आणि लोप पावत चाललेल्या लोककला प्रकारांना नवसंजीवनी देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश होता। जालना जिल्ह्यातील रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाचे यशस्वी समन्वय कृष्णात कदम आणि दत्ता भोईर यांनी केले। तसेच सतीश लिंगडे, उत्कृष्ट थिएटर्स जालना, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि स्थानिक संस्थांचे सहकार्य लाभले। कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल संचालक श्रीराम पांडे यांनी सर्वांचे आभार मानले। महाराष्ट्रातील विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करणारे 100हून अधिक लोककलावंत एकाच मंचावर सादर झाले। यामध्ये वासुदेव, कडकलक्ष्मी, बहुरूपी, पोतराज, आराधी यांसारख्या दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांचे प्रभावी आणि जिवंत दर्शन प्रेक्षकांना घडले। या महोत्सवाचे सादरीकरण श्रीकृष्ण कला फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले। विशेष म्हणजे पारंपरिक लोककलांचे मूळ कलाकार तसेच स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी काम भटके विमुक्त समाजाचे अध्यक्ष देविदास हादवे यांनी केले। या विज्ञान युगामध्ये, या कॅम्प्युटरच्या जमान्यामध्ये महाराष्ट्राची लोककला लोप पावती की काय अशी जी भीती आम्ही गेल्या 10-20 वर्षापासून आमच्या मनामध्ये बाळगत होतो। पण या महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने जो लोक उत्सव या ठिकाणी आज झालेला आहे, त्या लोक उत्सवामध्ये वेगवेगळी कला दाखवण्यात आली, ती पारंपरिक कला दाखवण्यात आलेली आहे। त्याच्याला काही उणीव असेल तो अभ्यासाचा भाग असेल, परंतु पोतराज असेल, वासुदेव असेल, हराडे असेल, ज्या काही लोककला आहेत त्या एकत्रित राहून एकत्रित व्यासपीठावर एकाच व्यासपीठावर सगळ्या लोककला पाहायला मिळाल्या, याबद्दल मी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे व या सर्व टीमचे, सर्व कलावंतांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि महाराष्ट्र राज्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। 100 नंबरी कलाकारांचा 100 नंबरी कार्यक्रम, अतिशय स्तुत्य, अतिशय मस्त आणि प्रचंड मेहनत इथे केली असणार या सगळ्यांनी। कारण इथे ज्या वेळेला ते असे गिरकी घेऊन नाचायचे ना, त्यात सगळं कळालं। कारण मी आत्ताच माझ्या पुतण्याचं लग्न झालं त्यावेळेला 2 स्टेप काय केल्या तर आम्ही कमीत कमी 48 तास आराम केला। त्यामुळे ह्यांना खरोखर सलाम। त्यातही ज्यांच्या डोक्यात ही आयडिया आली असेल की लोककलेला अशा प्रकारचं एक वेगळं व्यासपीठ जिल्हा स्तरावर द्यावं। कारण मागे महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अगदी कोपऱ्यात सुद्धा आता लोककला आहे, बरोबर आहे ना आप्पासाहेब? आणि आता हा एवढाच एक पोर्शन राहिला होता की त्यात मॅक्सिमम कलाकार यावेत अशी इच्छा होती आणि ती पूर्ण झाली। त्याबद्दल महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई, कदम साहेब, भोईर साहेब, ते दिसत नाहीत मला, ते ऑलवेज ही बॅक ऑफ द माइंड,
तिकडे पलीकडे असतात ते बॅक ऑफ द स्टेज, ते सगळे या सगळ्यांच्यासाठी कारणीभूत ते आहेत. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद की तुमचे सगळ्यांचे पाय या भूमीला लागले आणि आम्ही सगळे धन्य झालो. धन्यवाद. नृत्य दिग्दर्शन कुणाल मसाले व त्यांच्या सहकलाकारांनी केले. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर गंगावणे, जालना.